हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. माझं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे ना त्रिविक्रम जलावरती. तर काय आहे त्रिविक्रम जल, बापूंनी आपल्याला का दिलेला आहे? तर या त्रिविक्रम जलावर व्हिडिओ बनवा अशा मला कमेंट्स पहिले पण आलेले होते आणि आता पण येत आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण त्रिविक्रम जलावरतीच व्हिडिओ बनवूया. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. त्रिविक्रम जल ही बापूंनी आपल्याला दिलेली एक देणगीच आहे. खरंच याची खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतात, आपल्या मनावर होत असतात, बरोबर आहे. आणि याचं बापूंनी खूप पहिलेच म्हणजे ज्या वेळेला बापूंनी त्रिविक्रम जल आपल्याला दिलं होतं त्यावेळेलाच बापूंनी याचे खूप छान याच्याबद्दल सांगितलं होतं. त्यातल्याच काही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि याचे बेनिफिट्स इतके आहेत ना की म्हणजे आपण ही गोष्ट रोज करायला पाहिजे, आवर्जून करायला पाहिजे. असं हे त्रिविक्रम जल आपल्या शरीराप्रमाणेच आपल्या मनावरही सकारात्मक परिणाम घडवून आणत असतं. त्याच्यामुळे आपला जो पूर्ण दिवस असतो ना तो फुल एनर्जेटिक आणि फुल पॉझिटिव्हली जात असतो, जो आपल्यासाठी खूप आवश्यक असतो. आणि आत्ताच्या या धावपळीच्या युगात हे खरंच खूप महत्वाचं आहे की आपल्याला नेहमी पॉझिटिव्हली वाटणं किंवा एनर्जेटिक वाटणं. ठीक आहे, तर हे त्रिविक्रम जल आहे ना तेच कार्य करत असतं. त्रिविक्रम जल आपल्या त्रिविध देहावर कार्य करत असतं. तर बापू याबद्दल या त्रिविक्रम जलाचे कार्य करताना सांगतात की त्रिविक्रम जलामुळे आपली रोगप्रतिबंधक शक्ती वाढत असते. त्रिविक्रम जल आपल्याला मन सामर्थ्य पुरवत असतं. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कार्य बापूंनी सांगितलं आहे की आपल्याला आपलं जीवन उत्साहीपणे जगण्यासाठी प्राणशक्तीचा पुरवठा हे त्रिविक्रम जल करत असतं आणि आपल्या प्राणाला कार्य करण्याची प्रेरणा देण्याचं महत्वाचं कार्य हे त्रिविक्रम जल करत असतं. आता हे त्रिविक्रम जल सिद्ध कसं करायचं आणि त्याचा वापर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. खूप सोपं आहे, काहीही कठीण नाही. आपल्या बाप्पांनी आपल्यासाठी सगळ्या गोष्टी खूप सोप्या करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर आपण जेव्हा पण गुरुक्षेत्रला जाऊ, आता म्हणजे हॅपी होमला श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम खारला जाऊ, त्यावेळेला आपल्यासोबत आपण एक काचेची बाटली घ्यायची आहे. ठीक आहे, ज्याच्यात 30 मिलीलिटर पाणी मावेल एवढी काचेची बाटली घ्यायची. आपल्याकडे औषधांच्या बाटल्या वगैरे असतात त्या बाटल्या आपण यूज करू शकतो, काही हरकत. काचेची बाटली हवी, पण नाहीतर मग एखाद्या पंचधातूचं पात्र हवं. ठीक आहे, पण काचेची बाटली जास्त सोयीस्कर पडते. आणि ती त्याच्यात घरून 30 मिलीलिटर पाणी भरून घेऊन जायचंय आपल्याला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर समजा ही बाटली जर तुम्ही प्लास्टिकची घेत असाल तर त्या बाटलीमध्ये पहिल्यांदा उदी टाकायची आणि त्याच्यानंतर मग वरतून पाणी टाकायचं. ठीक आहे, तर हे तुम्ही गुरुक्षेत्रमला घेऊन जायचं. तिथे आपण ही बाटली सिद्ध करतो, हे पाणी सिद्ध करतो, काही मंत्र वगैरे म्हणून, ते पण मी तुम्हाला सांगते. हे सिद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला आपण घरी येतो त्यावेळेला लगेच वापरायचं नाही. आपण घरी आल्यानंतर जो मंगळवार येतो, म्हणजे आपण घरी आल्यानंतरचा जो पहिला मंगळवार येतो त्या मंगळवारपासून हे त्रिविक्रम जल वापरण्यास आपण सुरुवात करायची असते. आता हे घरून नेलेलं जल त्रिविक्रम जल म्हणून कसं सिद्ध करायचं ते मी तुम्हाला सांगते. अगदी सोपं आहे. आणि असंही समजा तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी समजा एखादी गोष्ट काही कळाली नाही किंवा काही कन्फ्युजन असेल, काही शंका असेल ना, तुम्ही ज्या वेळेला तिथे जाल ना त्यावेळेला तिथे आपले वीरा असतात, सिंह असतात, ते तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगतील. ठीक आहे, तर तिथे गेल्यानंतर त्रिविक्रम जल सिद्ध करण्या अगोदर आपल्याला म्हणायचं आहे, एक वेळा गुरुक्षेत्र मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर मी आता पुढे जो तुम्हाला मंत्र सांगते आहे तो मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. ठीक आहे, तो मंत्र आहे ओम त्रातारम इंद्रम अवितारम इंद्रम हवे हवे सुहवम शूरम इंद्रम हृयामी शक्रम पुरहुतम इंद्रम स्वस्ती नहा मघवा धातू इंद्रहा. हा मंत्र जो आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हा मंत्र देते. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला श्री गुरुक्षेत्रम मंत्र म्हणायचा आहे. झाला आपलं त्रिविक्रम जल सिद्ध. ओम त्रातारम इंद्रम अवितारम इंद्रम हवे हवे सुहवम शूरम इंद्रम हृयामी शक्रम पुरहुतम इंद्रम स्वस्ती नहा मघवा धातू इंद्रहा. आता हे जल जेव्हा आपण सिद्ध करून घरी घेऊन जातो त्यावेळेला कसं वापरायचं ते बापू म्हणतात की घरी गेल्यानंतर, जल सिद्ध करून घरी गेल्यानंतर येणारा जो पहिला मंगळवार असतो त्या मंगळवारपासून आपण हे जल वापरायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की आपण ज्याच्यात आंघोळीचं पाणी घेतो, म्हणजे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, म्हणजे मग तुम्ही ते पाणी बादलीत घ्या किंवा एखाद्या गंगामध्ये घ्या, कुठल्याही स्नानपात्रात ज्याच्यात आपण पाणी घेतो त्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये
2 ते 3 थेंब ह्या जलाचे टाकायचे आहेत, कमीत कमी 2 ते 3 थेंब आता ते टाकायचे आहेत. जास्त टाकलं तरी चालतं, पण आपल्या घरात किती मेंबर्स आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला थोडं थोडं यायला पाहिजे, यानुसार आपण ते जल वापरायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपलं जल सिद्ध होऊन जातं, आपण त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. ठीक आहे. तर आता समजा काही लोक शावरने आंघोळ करतात, बरोबर, त्यांच्यासाठी सुद्धा बापूंनी सोय केलेली आहे की बापू म्हणतात जे लोक शावरने आंघोळ करतात त्यांनी काय करायचं की एका कुठल्याही धातूच्या तांब्यात मध्ये साधं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये या त्रिविक्रम जलाचे 2 ते 3 थेंब टाकायचे आणि त्याच्यानंतर हे पाणी आपण आपल्या टाळूला, चेहऱ्याला, विशुद्ध चक्र म्हणजे गळ्याची जागा ही कंठकूप चक्र, त्यानंतर आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही भुवयांच्या वरती कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्र असतं, तिथे हे पाणी आपण लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण शावरने आंघोळ करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे त्रिविक्रम जल ज्या वेळेला आपण वापरून आंघोळ करत असताना आपल्या पाण्यात टाकू आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करू, त्यावेळेला 2 मंत्र म्हणायचे आहेत. ठीक आहे. आता हे 2 मंत्र जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही वेळा म्हणू शकता. ठीक आहे. एक आहे ओम त्रातारम इंद्रम अवितारम इंद्रम हवे हवे सुहवम शूरम इंद्रम रुयामी शक्रम पुरोहतम इंद्रम स्वस्ती नहा मघवा धातू इंद्रहा. हा मंत्र जो आहे तुम्ही 1 वेळा आणि अधिक कितीही वेळा म्हणू शकता. त्याच्यानंतर ओम ग्लौम श्री अनिरुद्धाय नमः हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे, तो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही वेळा म्हणू शकता. अगदी साधे आणि सोपे नियम आहेत. ठीक आहे. आणि तरी पण तुम्हाला जर काही शंका असतील, तुम्ही ज्या वेळेला गुरुक्षेत्रमला जाल तिथे तुम्हाला सिंह आणि विरा अजून चांगल्या पद्धतीने नक्कीच समजावून सांग. आता या त्रिविक्रम जलाचा एक साधा आणि सोपा नियम म्हणजे की आजचं त्रिविक्रम जल हे आजच संपायला हवं. ठीक आहे. म्हणजे आता समजा मंगळवारपासून आपण त्रिविक्रम जल वापरायला सुरुवात करणार आहोत, बरोबर आहे, तर मंगळवारचं त्रिविक्रम जल जे आहे ना ते माझं मंगळवारीच संपायला हवं. ठीक आहे. रात्रभर बाटली रिकामी राहणार आहे आणि बुधवारी जे मी त्रिविक्रम जल वापरणार आहे तर ते जल मी उठल्यानंतर लगेच त्याच्यात भरून ठेवणार आहे. म्हणजे काय, मी ज्या वेळेला सकाळी उठेल ना त्यावेळेला त्याच्यात त्या बाटलीत पिण्याचं पाणी भरून ठेवणार आहे आणि ज्या वेळेला आंघोळीला बसेल त्यावेळेला ते पाणी वापरणार आहे. म्हणजे असं आपण रोज सकाळी उठल्यानंतर करायचं. सकाळी उठलं पहिल्यांदा आपण त्रिविक्रम जल त्याच्यात भरायचं आहे, पिण्याचं पाणी त्या बाटलीत भरायचं आहे म्हणजे त्रिविक्रम जल, आणि जेव्हा आंघोळीला सुरुवात करू तेव्हा ते पाणी वापरायला सुरुवात करायची आहे. म्हणजे काय की आजचं पाणी हे आजच संपायला हवं. आजचं पाणी मी उद्या नाही वापरू शकत आणि उद्यासाठी लागणारं पाणी मी आज नाही भरून ठेवू शकत. ठीक आहे. म्हणजे आजचं पाणी हे आजच संपायला हवं, उद्याचं पाणी मी त्याच्यात उद्या सकाळीच भरून ठेवणार आहे. ठीक आहे. हा एक साधा आणि सोपा नियम आहे. आता समजा चुकून ही बाटली आपली वापरताना फुटली तर काही टेन्शन घ्यायचं नाही, दुसरी बाटली घ्यायची आणि मग ती बाटली हातात घेऊन श्री गुरुक्षेत्र मंत्र म्हणायचा आणि मग ती बाटली आपली आपोआप सिद्ध होऊन जाईल. ठीक आहे. आता ही जी बाटली आहे ना तर ही बाटली 1 वर्षासाठीच सिद्ध राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय की आता समजा एक उदाहरण देते की 1 जानेवारीला मी त्रिविक्रम जल सिद्ध करून आणलं आणि ते वापरायला सुरुवात केलं येणाऱ्या मंगळवारपासून. ठीक आहे. म्हणजे 1 जानेवारीला मी बाटली सिद्ध केली तर पुढच्या 1 जानेवारीला ती बाटली तोपर्यंत सिद्ध राहणार आहे, बरोबर आहे. पण आपलं असं नसतं ना की या 1 जानेवारीला जर मी सिद्ध केले आहे तर पुढच्या 1 जानेवारीलाच मला जायला मिळणार आहे गुरुक्षेत्रमला, बरोबर आहे. उशीर पण होऊ शकतो आपल्याला. मग त्यावेळेला काय करायचं की तोपर्यंत आपण जी नॉर्मली जशी बाटली आपण वर्षभर वापरत आलो आहोत तशीच वापरायची आहे. पण ज्या वेळेला आपण गुरुक्षेत्रमला ही बाटली सिद्ध करण्यासाठी नेऊ पुन्हा, त्यावेळेला जो मी सिद्ध करतानाचा मंत्र सांगितलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण सिद्ध करू त्यावेळेला गुरुक्षेत्र मंत्र 1 वेळा, ओम त्रातारम इंद्रम अवितारम इंद्रम हा जो मंत्र आहे तो 11 वेळेला म्हणायचा आहे पहिल्यांदा जेव्हा सिद्ध करू त्यावेळेला, आणि नंतर पुन्हा एकदा गुरुक्षेत्र मंत्र एकदा म्हणायचा आहे, बरोबर आहे. हे करणार आहोत. पण ज्या वेळेला आपण बाटली दुसऱ्यांदा सिद्ध करायला नेऊ, ठीक आहे, त्यावेळेला थोडा आपल्याला उशीरच झालेला असेल कदाचित, बरोबर. त्याच दिवशी जर जमलं तुम्हाला त्याच तारखेला तर गोष्ट वेगळी, पण त्याच्यानंतर जर जमलं तर त्यावेळेला काय करायचं, सिद्ध करताना गुरुक्षेत्र मंत्र 1 वेळा आणि ओम इंद्रम त्रातारम इंद्रम हा जो मंत्र आहे ना तो 22 वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गुरुक्षेत्र मंत्र म्हणायचा आहे. मग ही बाटली आपली सिद्ध होऊन जाईल. ठीक आहे. तर आणि जरी तुम्हाला अजून काही शंका असेल ना, तिथे ज्या वेळेला तुम्ही गुरुक्षेत्रमला जाणार तिथे विचारा, तुम्हाला अजून फेस टू फेस चांगल्या पद्धतीने ते समजावून सांगतील. ठीक आहे. आता असं आहे की ही जी बाटली आहे ना, या बाटलीचा या त्रिविक्रम जलाचा आपल्याला लाभ व्हावा म्हणून बापूंनी स्वतः सिद्ध केलेले त्रिविक्रम जलाची बाटली गुरुक्षेत्रम मध्ये कायम स्वरूपी ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण जाणार त्यावेळेला या बाटलीचं दर्शन घ्यायला विसरू नका. चला तर मग आज पुरता एवढंच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? काही चुकलं असेल तर क्षमस्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद.